नंबरचा प्रश्न फाइंड द एव्हरेज ऑफ क्यूब्स ऑफ फर्स्ट 5 ऑड नॅचरल नंबर्स. इथं त्याने सांगितलेलं आहे क्यूब घन ज्याला म्हणतात. तर एव्हरेज विचारला ज्याला आपण सरासरी असा शब्द वापरतो आणि ऑड नंबर ज्याला आपण म्हणतो विषम संख्या. ठीक आहे. तर नैसर्गिक विषम संख्या ज्या आहेत जे आपल्या 1 पासून सुरू होणार आहे जसं की 1 त्या ऑड आहेत. 1 च्या नंतर 3, 3 च्या नंतर 5, 5 च्या नंतर 7 आणि 7 च्या नंतर 9 ह्या झाल्या ऑड नॅचरल नंबर. ऑड नॅचरल नंबर हे एवढे झाले. पुन्हा विचारला आपल्याला एव्हरेज. एव्हरेज म्हणजे काय करत असतो आपण, पण कशाचा एव्हरेज विचारला तर क्यूबचा एव्हरेज विचारला. तर क्यूबचा एव्हरेज म्हणजे 1 चा घन, 3 चा घन, 5 चा घन, 7 चा घन, 9 चा घन आणि एव्हरेज म्हणल्यावर संख्या जेवढ्या 1 2 3 4 5 तेवढ्या अंकाने भागायचं असतं. मग आपल्याला मिळत असतो काय तर तो मिळतो आपल्याला एव्हरेज. काय मिळतो? सरासरी मिळतो. आता आपल्याला काय करायचं आहे याच्यामध्ये बाळा, 1 चा वर्ग 1, 3 चा वर्ग 1 चा घन 1, 3 9 27, 5 125 घन, 5 चा किती आहे 7 चा 7 साठी 49, 9 7 63 63 7 चौक 28 29 30 31 34 34 म्हणजे 700 सॉरी हेच आहे ना 7 चा 37 49 9 7 63 63 3 हजार 6 7 चौक 28 29 30 31 34 34 ओके 3 4 3 आणि कशाचा आता 9 9 81 आणि पुन्हा 9 1 9 9 8 72 729 729 भागीला 5. तर सगळ्यांचं ऍडिशन करायचं. कशाचं ऍडिशन करायचं आहे तुम्हाला 1 27 125 नंतर 343 आणि 729 याचं ऍडिशन करायचं. एकूण 7 8 झाले. ठीक आहे. 8 आणि 5 झाले 13. 13 मध्ये 3 टाकले किती झाले 16 आणि 16 मध्ये 9 टाकले 26. त्याच्यानंतर 6 6 4 10 10 2 12 पुन्हा 1 1 1 2 3 4 5 5 आणि 7 12 बरोबर आहे. आता हे झालं आपलं 1226 भागीला 5. बहुतेक काहीतरी ऍडिशन चुकलंय आपलं. ठीक आहे. सगळं आपलं ऍडिशन काय आहे ते काय आपल्याला नाही काही येणं 1225 असेल. किती असेल 1225 1 27 125 343 आणि 729. इथे झाली 9 1 10 10 7 17 18 19 20 21 22 23 24 25 25 ची 5 आजचे आले 2 हे 6 6 4 10 10 2 12 12 ची 2 हात झाला 1 हे झाले 2 5 5 आणि 7 12 12 25 12 25. आता 5 ने भागले 5 दोन्ही 10 2 राहिले 5 चूक 20 2 राहिले 5 5 25 245 आहे का उत्तर 245. लक्षात आलं का काय करतोय आपण बघा सगळ्यांचं क्यूबचं ऍडिशन करायचं आहे आपल्याला आणि नंतर जेवढे अंक आहेत ना हे ऑड वाले 1 2 3 4 आणि 5 म्हणून 5 चा भाग लागला सरासरी काढत असताना आणि त्याचं सांगितलं क्यूब. लक्षात येतं. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न बघा हा प्रश्न 69 आहे. इन adjoining figure line L parallel to line M. L आणि M ह्या दोन लाईन्स काय आहेत म्हणजे L आणि M हे एकमेकाला पॅरलल्स आहेत अशा. ठीक आहे. आणि लाईन P इज अ ट्रान्सव्हर्सल. ही एक काय आहे ट्रान्सव्हर्सल आहे. ऑब्झर्व द फिगर अँड फाइंड द व्हॅल्यू ऑफ W. या W चं व्हॅल्यू काढायचं आहे आपल्याला. ठीक आहे.
आता समीकरण काय येतं बाळांनो, जेव्हा मला हे समीकरण करायचं आहे, तुम्हाला माहिती असेल की एक जेव्हा वर्तुळ असं राहतं तेव्हा स्ट्रेट अँगल इथं तयार होतो असा, तो 180 चा राहतो, म्हणजे हे 90 आणि हे 90 आणि 90 आणि 90 मिळून किती होतात, 180 डिग्री होते. एवढं कळतं 180 डिग्री. इथून एवढं जर विचार केला, तुम्ही जर असं सर्कल केला आपण, तर हे इथून इथपर्यंतच 180 व्हायला की नाही, म्हणजे काय म्हणूया आपण 3x अधिक x बरोबर 180. आणि आता जर तुम्ही जर हे केलं तर याला 4x झालं. 4x बरोबर 180, x बरोबर 180 भागिला 4 किती आले, 4 चूक 16, 2 राहिले 4 25. एक अँगल x बरोबर 45 डिग्रीचा भेटला. कितीचा भेटला, 45 डिग्री. आता इथं आपण काय करूया, 45 डिग्रीचा x भेटला, 3 गुणिला 45 किती होते रे, 3 गुणिला 45 3 5 15, 15 5 झाला 1 3 4 12 आणि 13. 135 डिग्रीचा हा आहे. कोण, हा इथला. आणि हा किती व्हायला लागला मग, नुसता हा 45. बारकाईने लक्ष द्या काय म्हणतोय ते. हा 45 आणि हे 135 मिळून 180 होतात का बा, 135 आणि 45 किती व्हायला लागले, 180 डिग्री. आता हा आणि हा अँगल सारखा असतो. काय येतं, हा आणि हा अँगल काय असतो, सारखा असतो. मग W ची व्हॅल्यू काय असते रे, पहा ना, हे आणि हे सारखा आहे असं सांगितलं की कळतं. मग W बरोबर 3x म्हणूया, तर 3x ची व्हॅल्यू काय दिली रे, 45. आणि मग 45 3 किती आला, आताच आपण बघितलं 135 डिग्री झाला. कुठे 135 डिग्री इथे. लक्षात आलं कसं झालं ते. हा आणि हा अँगल सारखा असतो, हा आणि हा अँगल सारखा असतो, आणि या दोनचं ऍडिशन जे असते ते 180 असतं. लक्षात येते. अंकाचा प्रॉब्लेम, एरिया ऑफ अ सर्कल इज डायरेक्ट व्हेरिएशन विथ द स्क्वेअर ऑफ रेडियस. आता एरिया म्हणजे ए धरूया आणि स्क्वेअर ऑफ अ रेडियस म्हणजे r चा वर्ग. हे काय, डायरेक्ट व्हेरिएशन आहे. ठीक आहे, ऑफ द सर्कल, एखाद्या सर्कलच्या. इफ द एरिया ऑफ सर्कल इज 616 square centimeter, then the radius of 14 centimeter, find the area of circle whose radius is 42 centimeter, ज्याचा रेडियस 42 सेंटीमीटर आहे. आता तुम्हाला करत असताना काय करायचं आहे, याच्यात A2 भागिला A1 आणि R2 चा स्क्वेअर भागिला R1 चा स्क्वेअर. आता A2 तुम्हाला काढायचा आहे, एरिया ऑफ अ सर्कल काढायचा आहे. तुम्हाला नाही का सगळ्यात अगोदर काय दिलेलं आहे, स्क्वेअर ऑफ रेडियस किती दिलेला आहे, याच्यामध्ये काय लक्षात येते तुम्हाला, हे करा किती दिलेला आहे आपल्याला स्क्वेअर त्याच्यामध्ये. A2 A1 किती दिला, 616 दिला नाही, तर पहिल्या सर्कलचा काय दिलेला आहे, 616. A2 जसा तसा. R2 किती दिलेला आहे रे, रेडियस हे 14 दिलं आणि हे किती दिलं, 42 दिलेलं आहे. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आहे तुम्हाला. काय करायचं आहे, क्रॉस A2 बरोबर काय करायचं, 616 गुणिला 14 भागिला 42. 14 त्रिकोण 42, 3 दोन्ही 6 0, 3 5 15 बरोबर आहे. 3 5 15 एक राहिला, 3 3 9, 3 3 9, काय 205 हे झाला A2. ठीक आहे. त्याच्यानंतर लक्षात ठेवा की तुम्हाला नाही का काय झालेलं आहे, त्याचा स्क्वेअर सांगितला होता. सॉरी, तुम्हाला इथं कट करता येतं का, एक मिनिट आपलं काहीतरी होत आहे, एक मिनिट. R1 भागिला R2 करावं लागेल. याचा स्क्वेअर किती आहे, 42 भागिला 14 याचा वर्ग. 14 त्रिकोण 42. ओके. आणि मग A2 बरोबर पहा, A2 भागिला 616 आणि हे झालं काय, 3 3 चा वर्ग. A स्क्वेअर बरोबर 3 3
9 उरीला 616 9 सकी 54 54 शी 4 हाताले 5 9 1 9 आणि हे 5 14 हाताला 1 9 सकी 54 1 55 544 स्क्वेअर सेंटीमीटर. लक्षात येतंय? काय करायचंय तुम्हाला A2 एरिया 2 आणि भागीला A1 करायचं आणि R1 भागीला R2 R म्हणजे रेडियस, पहिल्या सर्कलचं रेडियस, दुसऱ्या त्याचा स्क्वेअर त्यांनी सांगितलं. हे आहे एकमेकाला डायरेक्ट व्हेरिएशन मध्ये. डायरेक्ट व्हेरिएशन मध्ये काय राहतं की तुम्ही या दोन घटकाचा गुणाकार करायचा राहतो आणि मग आलेलं जे अंतर एरिया हे जे आपल्याला सांगितलं एरिया ऑफ द सर्कल, तर हे एरिया ऑफ सर्कल काय सापडलं तुम्हाला 5544 स्क्वेअर सेंटीमीटर. लक्षात येतंय? त्याच्यानंतरचा एक प्रॉब्लेम घ्या. आता त्यांनी सांगितलं हाऊ मेनी मोर सेगमेंट्स आर फॉर्म बाय जॉइनिंग 6 कोलिनियर पॉइंट्स टू each other than by joining the 5 non-collinear points to each other. पहिल्यांदा किती सांगितलं 6 बरोबर आहे 6C2 पुन्हा किती सांगितलं 5 -5C2 असं करा. जेव्हा तुम्हाला काय विचारलं असेल तर किती फॉर्म होता सेगमेंट इज इक्वल टू असं करा. सेगमेंट किती आहे 6. आता 6 याच्या पाठीमागचा अंक घ्यायचा 6 गुणिले 5 भागिले 2 ठीक आहे वजा 5 5च्या पाठीमागे कोणता अंक असतो 4 भागिले 2. आता 2 त्रिक 6 3 5 15 5 चौक नाही 2 दोन्ही 4 5 दोन्ही 10 15 वजा 10 म्हणजे किती व्हॅल्यू 5. लक्षात येतं? अशा पद्धतीने सेगमेंट जेव्हा 6 म्हणतात तर 6च्या अगोदरचा डिजिट घ्यायचा भागिले 2 म्हणजे काय म्हणायचं n आणि n - 1 डिवाइडेड बाय 2 असा त्याचा अर्थ असतो. n म्हणजे काय धरलं मी 6 पकडलं बाळा ओके आणि मग 6 - 1 भागिले 2 याचा अर्थ होतो 6 6 मधून 1 गेले 5 झालं आणि मग भागिले 2 2 त्रिक 6 आणि 3 5 15 असा फॉर्म्युला आहे आपला n * n - 1. लक्षात येतं? या फॉर्म्युल्याला आपल्याला असं नाही काही करता येत आणि याच्यामध्ये काय दिलेला 5 दिलेला आहे. मग 5 म्हणजे काय करावं लागेल बाळांनो 5 गुणिला 5 - 1 भागिले 2. आता हे 5 5 दुनी केले 4 भागिले 2 2 दोन्ही 4 5 दोन्ही 10 हे 10 असे आहे म्हणजे 15 मधून 10 गेले त्यानंतर 5 आले. हे तुम्हाला काय काढायचं होतं नॉन कोलिनियर पॉइंट्स टू इच अदर म्हणजे हाऊ मेनी मोर सेगमेंट किती जास्तीच्या सेगमेंट आहेत तर या 15 साठी ह्या 5 जास्तीच्या आहेत. ठीक आहे इथं काय विचारलेलं आहे तुम्हाला कॉस्ट विचारलेली आहे सगळ्यात अगोदर ओके. आपल्याला काय करावं लागणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला कॉस्ट जेव्हा विचारलेली असते तेव्हा अगोदर आपल्याला पेरिमीटर काढावं लागेल. काय करावं लागेल पेरिमीटर कशाचा पूर्ण आहे पाय r अधिक 2r. तर द रेडियस ऑफ सेमीसर्कल गार्डन इज 420 मीटर. इट इज टू बी फेन्स्ड विथ द 5 राउंड्स. किती राउंड झालेले आहेत त्याच्यात 5 राउंड नाही का असे त्या कुंपणाचे केलेले आहेत. किती राउंड केलेले आहेत 5 राउंड केलेले आहेत. लक्षात येतं? त्याच्यानंतर एक द वायर कॉस्ट जर समजा त्या याची किंमत किती रुपये आहे 60 रुपये प्रत्येक मीटरची किंमत आहे. आपण कुंपण बनवायला आणि एका मीटर साठी नेमकं किती 60 रुपये लागायला लागले. व्हॉट विल बी द कॉस्ट वायर नीडेड. मग आता आपल्याला गार्डन तर 420 मीटरचं बनवायचं आहे तर आपल्याला 420 मीटर साठी नाही का किती किंमत किती लागणार आहे पैसे किती लागणार आहेत हे बघायचं आहे आपल्याला. तर पेरिमीटर अगोदर नाही का रेडियस काय दिलेलं आहे आपलं रेडियस नाही का त्याच्यामध्ये नाही का दिलेला आहे का 420 रेडियस दिला ओके. रेडियस बरोबर 420 आणि मग 2r जो असणार आहे तो किती 840 असणार आहे दुप्पटीच्या कारण 2 गुणिला मग 420 बरोबर 840 असं होणार आहे. लक्षात येतं का एवढं. आता आपण आपल्या सूत्रामध्ये टाकूया पेरिमीटर काढायसाठी म्हणजे
असं जर एक ग्राउंड आहे, हे अशा पद्धतीचं एक गार्डन आहे, या गार्डनला एक घेरा घेण्यासाठी पेरिमीटर म्हणजे याची सगळी परिमिती काढावं लागेल. हे सगळा एक घेरा म्हणजे परिमिती असते, त्याला म्हणतात परिमिती. ठीक आहे. पण त्यांनी सांगितलं असा काही एक घेरा नाही घेतला बाबा म्हणे, हा एक घेरा झाला. ठीक आहे. हा तुझा त्या गार्डनचा सेमी सर्क्युलर रेडियस ऑफ सेमी सर्क्युलर गार्डन, हे असा एक घेरा झाला त्याचा. पुन्हा त्याचा एक दुसरा घेरा झाला, पुन्हा असा एक तिसरा घेरा झाला, पुन्हा असा एक चौथा घेरा झाला, पुन्हा असा एक पाचवा घेरा झाला. असे 5 घेरे झाले. आपण एकाची काढू. पायची किंमत काय होती आपली 22 भागिले 6. रेडियस काय दिलेलं आहे आपलं 420, पुन्हा 2 गुणिले 420. ठीक आहे. पुन्हा पहा 7 सकम 42, 60 झाले इथं, म्हणजे 22 गुणिला 60, आणि इथं किती झाले 840. ठीक आहे. याचा गुणाकार करा. साइन 2 12, 12 से 2 हात झाले, 1 साइन 2 12 आणि 13, 1320 रुपये प्लस 840 किती झाले, हे शून्यात शून्य मिळवला, 4 आणि 2 6 झाले, 8 आणि 3 किती झाले 11, 11 से 1 किती झाले 2160. हे फक्त एका राऊंड साठी झालं. एका राऊंड साठी आपले राऊंड किती आहेत राऊंड 5 झाले. बरोबर आहे. तर आता मला जर 5 राऊंड करायचे असतील समजा, काय करावं लागेल, अगोदर 5 राऊंड जर करायचे असतील याला 21 गुणिला 60, याला काय करायला लागेल 5 ने गुणावं लागेल. 5 शून्य शून्य, 5 6 पंचे 30, 30 3, 5 1 5, 6 7 8, 5 2 10. हे झालं आपलं किती, पुन्हा एकदा 5 शून्य शून्य, 6 पंचे 30, 30 शून्य, 8 4 1 3, 5 1 5, 6 7 8, आणि पुन्हा 5 2 10. आता हे किती झालं रे, एका राऊंडची नाही का काय झालं, अशा 5 राऊंड नाही का झाले, त्याचे नाही का पूर्ण नाही का मीटर मध्ये आलेले आहे. आता हे 1 मीटर मध्ये किती 60 रुपयाला दिलेलं. आता याला 60 न गुणायचं आलेलं उत्तर, याला किती गुणायचं 60 न. ठीक आहे. गुणिला 60. हे अगोदर 0 0 3 असे हे ठेवून देऊ. साइन 8 48 4, आणि 6 1 6, म्हणजे 6 48 कुठे यायला लागलं, हे इथे यायला लागलं. लक्षात आलं काय केलं ते, म्हणजे अगोदर तुम्ही परिमिती करणं म्हणजे बाळांनो काय आहे, हा सगळा बगीचा आहे, आणि तो बगीचा कशामध्ये आहे, सेमी सर्क्युलर गार्डन आहे. सेमी सर्क्युलरचा गार्डनचा अर्थ होतो ते गार्डन असं आहे. ठीक आहे. सेमी सर्क्युलर याची परिमिती जर काढायची असेल तर याचं नाही का सूत्र आहे पाय आर अधिक 2r, म्हणजे अर्ध वर्तुळाचं जर क्षेत्रफळ काढायचं म्हणजे परिमिती काढायची असेल तर पाय आर अधिक 2r. मग तुम्हाला पायची किंमत 22 भागिले 7 माहिती आहे, तुम्हाला r पण माहिती आहे. इथं r म्हणजे 420 आणि इथं दुप्पट r झालं, मग 420 च्या दुप्पट 840 आहे. त्याचं मल्टिप्लिकेशन केल्यावर आपल्याला फक्त एका घेऱ्याचं भेटलं. एका घेऱ्याची किंमत एवढी भेटली 2100, म्हणजे 2160 परिमिती भेटली. आता असे घेरे 5 केले, 5 घेरे केले म्हणजे पहिला 1, पुन्हा असा 2, पुन्हा असा 3, पुन्हा असा 4, पुन्हा असा 5, म्हणजे कुंपण असताना तुम्ही जर पाहत असाल एखाद्याला, हे कुंपण असं पहिल्यांदा एक वरून तार असतो, पुन्हा कुंपणाच्या खाली दुसरा एक तार, असा तिसरा तार, चौथा तार, पाचवा तार, अशाचं कुंपण बनलेलं आहे त्याला सेमी सर्कलला. आणि मग सेमी सर्कलला जर असं तुम्हाला किंमत काय भेटली, फक्त एकाचीच भेटली. 5 न काढून गुणायचं तर एकाची भेटली तर अशा 5 चं काढावं लागेल. तर म्हणून इथं आपण काय केलेलं आहे 5 न गुणलं त्याला, इथं 5 न गुणलं. आता लांबी सगळ्या ताराची भेटली आपल्याला टोटल, इथं भेटली सगळ्याची. आणि आता आपल्याला काय करायचं की एका मीटरसाठी 60 रुपये लागायला. मग सगळे आलेल्या टोटल घेऱ्याच्या लांबीला 60 न गुणलं की आपल्याला टोटल रुपये सापडतात. आणि मग आपल्याला किती सापडले इथं एवढे 6,48,000. लक्षात येतंय. ठीक आहे. पुढचा प्रश्न घ्या. In the adjoining triangle PQR, ray PA and ray QB are bisector of angle P
and angle Q respectively. If the angle R is a 70 degree, find the M. Angle PMQ. Angle PMQ हा अँगल आपल्याला लक्षात येतं. आता काय होतं आपल्याला असा अँगल जेव्हा करायचा तर बायसेक्टर अँगल सम रूल. बायसेक्टर अँगल सम रूल एक बेरजेचा नियम आहे. कोणाचा? बायसेक्टर अँगलच्या समच्या बेरजेचा काय रूल निवडून सांगतो. आता 90 डिग्री आधी काय असं कोणत्या अँगलचं काय निमी करायचं आपल्याला. कोणाचा निमी करावा लागणार आहे? अँगल आर. कुठला अँगल? हा अँगल आहे बरोबर आहे. हा अँगल किती आहे? हा अँगल किती आहे? अँगल आर बरोबर किती डिग्रीचा आहे? 70 डिग्रीचा आहे. मग त्यांनी सांगितलं बायसेक्टर अँगल सम रूल मध्ये काय सांगितलं तुम्हाला अँगल PMQ काढायचं असेल. जर समजा PMQ असं जर काढायचं असेल तर 90 डिग्री म्हणजे या अँगलचं 50% टाकायचं. 70 च्या निम्मे किती वेळा लागलं रे? 70 भागिले 2. 70 च्या निम्मे काय होतं? 35 डिग्री होते की. मग 90 मध्ये सॉरी किती वेळा लागलं? 35च ना. आणि 90 आणि 35 किती वेळा लागले? मग किती वेळा लागले? 125 ना. 5 125 डिग्री. हे तुमचं उत्तर 125 डिग्री. मार्क कोन PMQ हे झाला 125 डिग्रीचा. सॉरी 125 डिग्रीचा. म्हणजे साधं अशी आकृती जर कधी दिसली एक लक्षात ठेवायचं या कोणामध्ये 90 डिग्री. आता हे एवढं तर 90 झालं तुम्हाला पक्क कळलं 90 डिग्री. आणि मग या 70 च्या निम्मे करून याच्यात टाकायचा. हा जो अँगल असतो हा याच्या निम्मेचा असतो म्हणजे याचा 35 चा झाला आणि हा झाला तो 90 डिग्रीचा झाला. म्हणजे मला काय म्हणायचं आहे हा जर कोन असा जर केला तुम्ही असा तर हे बरोबर हे इथून असेल तर हे 90 डिग्रीचा कोन मिळाला. 90 डिग्रीचा कोन मिळाला. आणि मग इथला जो कोन असतो तो याचे निम्मे असतो. 70 चे निम्मे किती झाले? 35. मग आता 90 आणि 35 मिळून किती झालं रे सगळं? 125 डिग्री झालं. अशा पद्धतीने नाही का असतं हे लक्षात ठेवायचं. ओके. In the auxiliary figure, triangle PQR and angle AQP is equal to 130 degree, and BRP 140 डिग्रीचा आहे. Length of PQ is equal to 16 सेंटीमीटर आणि PR is equal to 12 सेंटीमीटर. Find the QR. तुम्हाला QR काढायचा आहे. काय काढायचं आहे? QR काढायचा आहे की त्याची लेंथ काय असते QR ची. तर पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे हे काढावं लागेल तुम्हाला. हे काढावं लागेल. हे किती असेल रे? पहा हे टोटलचं 180 असतं. टोटल किती असणार आहे? कारण हे स्ट्रेट अँगल आहे आणि तो कितीचा असतो? 180. मग 180 मधून 30 गेले किती राहिले? किती? 180 मधून 130 गेले. 180 मधून 130 गेले. 0 50 राहिले बरोबर. म्हणजे हे 50 डिग्री झाले. एवढं कळलं का? हे 140 180 मधून 140 गेले. फक्त 40 डिग्री राहिले नाही. हे कितीचं झालं? 40 डिग्री. स्ट्रेट अँगलचा फॉर्म्युला आहे बरोबर आहे. 50. आणि आता काय करायचं असतं तुम्हाला हा जर अँगल काढायचा असेल समजा तर हा अँगल काढत असताना तुम्हाला काय करावं लागेल? 180 मधून या दोघांची बेरीज वजा करायची. 50 अधिक 40 ची बेरीज किती वेळा लागले? 180 आणि हे 50 आणि 40 90 म्हणजे 90 डिग्रीचा काय आला आपल्याला कोन? अँगल 30 आपल्याला 90 डिग्रीचा बरोबर. QR² बरोबर PQ² अधिक PR². काय होते याची किंमत काय दिली? 16 चा वर्ग. हे 12 चा वर्ग. 16 चा वर्ग किती आहे? 256 आणि 12 चा 144
44. काय बेरीज येते दोघांची? 6 4 10 10 से 0 हाताला 1 4 5 9 9 1 10 10 से हाताला 1 1 2 3 3 1 4 बरोबर आहे. आता हे QR स्क्वेअर बरोबर 400 आलं तर QR बरोबर वर्गमुळात 400 आलं आणि आता QR बरोबर 400 चा वर्गमूळ 20 येते. काय येतं? 20 आहे. मग उत्तर काय आहे? 20 आहे. लक्षात येतं? Shopkeeper sold a fan having mark price 23,000 and discount price 2001. Find the percent discount. पहिल्यांदा वजाबाकी करा. कोण मोठा आहे त्याच्यातून? डिफरन्स काय आहे ते? सेलिंग प्राइस वजा म्हणजे 2300 वजा 2001. किती उरले रे याच्यातून? 0 तो 1 गेला 9 बरोबर आहे. पुन्हा 10 तून गेला 9 इथं आला 1 पुन्हा 10 तून गेला 9 पुन्हा इथं आला 1 पुन्हा झाले 2 आणि पुन्हा इथे 299. तर काय म्हणणं आहे आपल्याला? डिस्काउंट पर्सेंट जेव्हा राहतं डिस्काउंट पर्सेंट डिस्काउंट बरोबर किती जास्तीचे आले तर 299 जास्तीचे आले. कोणावर आले तर 2001 वर आले गुणिला 100. ठीक आहे. तर अशा पद्धतीने नाही का तुम्हाला काय करायचं आहे त्याचं हे करायचं आहे. आणि हे काय आता येत असतं तुम्ही याला जर कटाकटी जर केली समजा तर काय येत असतं तुमचं म्हणजे सॉरी 2300 आहे ना ते चुकलं आपलं काहीतरी इथं 2300 मधून काढायचं आहे आपल्याला 2300 वर एवढं आहे. तर कटाकटी केल्यावर काय होणार आहे? 0 0 कटले का? 0 0 5. आता 23 चा पाडाना आपण काय करू? 23 न 299 ला बघू. 23 1 23 किती उरले रे? 6 राहिले बरोबर आहे. 23 3 99 होते का? सॉरी 23 3 69 म्हणजे काय आलं उत्तर? 13. म्हणजे याचा भागाकार काय आला आपला? 13 आलं उत्तर 13. कळलं का? की आपण याच्यावर एवढी वस्तू नाही का डिस्काउंट दिलेली आहे 23 च्या वर 299 रुपये डिस्काउंट दिली तर 100 मागे किती देईल? म्हणजे मला काय म्हणायचं आहे जेव्हा मी 2300 रुपयाचं डिस्काउंट दिलं तेव्हा नाही का मला 299 रुपये डिस्काउंट द्यावं लागलं त्याला सोडून द्यावं लागले. जर आता मी 100 मागे म्हणून पर सेंट म्हणजे पर शब्दाचा पर सेंट शब्दाचा अर्थ होतो सेंचुरी. शब्द ऐकला का? क्रिकेट मधला सेंचुरी कितीची राहते रे? 100 ची राहते की नाही. आणि 100 ची राहिल्याच्या नंतर पर प्रति 100 तर प्रति 100 मागे किती तर किती झाले आपले? 13 रुपये. लक्षात येते का?